So hello everyone, my name is Gaurav Ratnakar and she is my wife Vishaka Ratnakar. Actually आमचं बेबी 8 month प्रीमॅच्युअर्ड होतं. ओके, बिफोर 14 days आम्ही आयर सरांकडे संजय आयर सरांकडे ॲडमिट बेबी केलं होतं. सो वेट तेव्हा आमचं होतं 1.300 ग्रॅम. ओके, सो आफ्टर दॅट आता 14 daysला आज आमचा डिस्चार्ज आहे. पण इन बिटवीन 14 days सरांचं ॲक्च्युअल डायग्नोसिस आणि त्याच्यावर ट्रीटमेंट हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे. एक म्हणजे आपण लहान बेबीला जेव्हा ॲडमिट करतो, बिकॉज पॅरेंटला काही माहीत नसतं की बेबीला काय होतं किंवा बेबीला पण सांगता येत नाही. ओके, तेव्हा पूर्ण रोल हा डॉक्टरांकडेच असतो, 100% डॉक्टरांकडे रोल असतो. तो आम्ही सरांवर पूर्ण विश्वास दाखवला आणि सरांनी पण आमच्यावर पूर्ण विश्वास दाखवला. आम्ही सांगितलं, सरांनी तशी योग्य ट्रीटमेंट पण केली आणि वेल डायग्नोसिस केलं. बिकॉज वेल डायग्नोसिस नंतरच वेल ट्रीटमेंट होऊ शकते. सो वेल डायग्नोसिस नंतर वेल ट्रीटमेंट केली आणि आफ्टर 14 days आमच्या बाळाचं वजन आता नियर बाय 1.7 ग्रॅम आहे आणि आमचं बाळ पण स्टेबल आहे. त्याला इन्फेक्शन पण झालं होतं, एक मेजर इन्फेक्शन होतं, पण सरांनी सगळं डायग्नोसिस करून ट्रीटमेंट करून अंडर कंट्रोल केलं. आफ्टर दॅट म्हणजे एक असतं ना की चला डॉक्टर आहे तर ते ट्रीटमेंट देणारच, पण त्याच्यासोबत एक सेल्फ कॉन्फिडन्स असतो, बूस्ट करायचा असतो. आम्ही दोघं पण IT इंजिनियर आहे. बिफोर 14 days आम्ही सरांकडे आलो होतो तेव्हा आम्ही, बट ऑब्व्हियसली बेबी आमचा तर इमोशनल होतो आम्ही खूप. त्याच्यामुळे सरांनी आम्हाला जो कॉन्फिडन्स दिला आणि बूस्ट दिला की तुम्ही घाबरू नका, सगळं व्यवस्थित होईल. हे 2 शब्द आम्हाला खूप महत्त्वाचे होते की म्हणजे बेबीचं ट्रीटमेंट तर चालूच आहे, त्यासोबत आम्हाला पण असं कॉन्फिडन्स येत होता की नाही, आपलं बेबी व्यवस्थित होणारच आहे. आणि सगळ्या स्टाफचे पण, सगळ्या नर्सचे पण खूप जास्त चांगली केअर करतात ते. इवन दो आपण घरी करू शकत नाही एवढी चांगली केअर करतात. आणि सगळ्यात मेन म्हणजे निओ केअर हॉस्पिटल, मी पण पहिले फिलिप्सला जॉब करत होतो, हॉस्पिटल क्षेत्रातच होतो. मी आजपर्यंत नाशिकमध्ये जेवढे पण हॉस्पिटल होते, सगळ्यात जास्त पोलाइटनेस असेल तर निओ केअर हॉस्पिटललाच आहे. समजावून सांगणं आणि विचारून घेणं, बिकॉज लिस्निंग हे खूप इम्पॉर्टंट असतं. कुठल्या पण म्हणजे इन अँड आउट आपण जेव्हा कन्व्हर्सेशन करतो तेव्हा लिस्निंग खूप इम्पॉर्टंट असतो. या स्टाफमध्ये, या म्हणजे पूर्ण हॉस्पिटलमध्ये ओव्हरऑल स्टाफ, ओव्हरऑल डॉक्टर्स, लिस्नर खूप गुड लिस्नर आहे. ते आपलं ऐकून घेता मगच आपल्याला सांगता. मी इथे म्हणजे साईबाबांनीच मला आणलं असं म्हणता येईल. मी सगळ्यांचे आभार मानतो आणि सरांचे खूप आभार मानतो. आपण नेहमीच कॉन्टॅक्टमध्ये राहू आणि मी नेहमी सजेस्ट करेल की निओ केअर हॉस्पिटलला तुम्ही नक्की तुमचं काय ओपिनियन असेल ते देऊ शकता. थँक्यू सो मच.